Hello students, exercise 5.4 मधील next question is if the line 3x plus 4y is equal to p makes a triangle of area 24. makes a triangle of area 24. त्या ट्रायंगलचा एरिया दिलाय 24 स्क्वेअर युनिट्स दिलाय विथ द कोऑर्डिनेट एक्सिस. कुठं तयार करते? कोऑर्डिनेट एक्सिसला ट्रायंगल तयार करते ती लाईन. त्या ट्रायंगलचा एरिया 24 स्क्वेअर युनिट्स असेल तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. पी ची व्हॅल्यू शोधायची. पी कुठे आहे? त्या लाईनच्या इक्वेशन मध्ये पी आहे. आपण एक्सरसाइज 5.4 मधील एक्झाम्पल पाहतोय. तर आपल्याला शोधायचं आहे पी आणि त्यांनी कंडिशन काय दिली? तर ही लाईन काय करते? कोऑर्डिनेट एक्सिसला ट्रायंगल तयार करते आणि त्या ट्रायंगलचा एरिया किती आहे? 24 स्क्वेअर युनिट्स आहे. खूप सिंपल एक्झाम्पल आहे. फक्त सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप गेलं की तुम्हाला फार लगेच समजून जाईल. बघा, ती लाईन आहे. आपण एक टेंटेटिव्ह फिगर काढतोय. एक्स एक्सिस माहित आहे, वाय एक्सिस माहित आहे आपल्याला. एक लाईनचं इक्वेशन आहे. ही लाईन आहे. त्या लाईनचं इक्वेशन हे असेल 3x + 4y = p. पण ती कोऑर्डिनेट एक्सिसला एक ट्रायंगल तयार करते. तर आपण लेटर्स घेऊया. ओ आहे हा इथला पॉइंटला आपण डिनोट करतो ए या लेटरनं. इथल्या पॉइंटला डिनोट करतो बी या लेटरनं. ओके, आता काय होणार आहे बघा. हा पॉइंट आहे. त्याचे कोऑर्डिनेट्स कसे असतील? आता वाय कोऑर्डिनेट तर 0 असणार आहे. क्लिअरली काय असणार आहे? वाय कोऑर्डिनेट 0च असणार आहे. एक्स कोऑर्डिनेट काय तर असेल तर आपण एक्सच्या ऐवजी, आता इथं एक्स आलेलाच आहे, त्याऐवजी आपण दुसरं लेटर घेतोय, एच घेतोय. म्हणजे हे अंतर असणार आहे काय तर त्याला आपण एच ने डिनोट केला. सेम मेथडनं बी ची कोऑर्डिनेट्स घेताना एक्स एक्सिस काय 0च आहे. तर वाय एक्सिस वरचं अंतर किती असेल तर त्यासाठी लेटर घेतोय आपण के हे लेटर घेतोय. बघा, लेट द लाईन 3x + 4y = p cuts the x axis at a of h0. x axis ला कुठं कट करते? a of h0 ला. आणि y axis at b of 0 केला. इथे 0 केला, कट करते. then coordinate of a and b satisfies the given equation of line. म्हणजे एक कोऑर्डिनेट्स आहेत, a चे कोऑर्डिनेट्स आणि b चे कोऑर्डिनेट्स. त्या लाईनच्या इक्वेशन लाईन आहे, त्या लाईन वरचे पॉइंट्स आहेत. लाईन म्हणजे कोणती आपली? 3x + 4y = p. म्हणजे हा प्रत्येक पॉइंट ही इक्वेशन काय करत असणार आहे? सॅटिस्फाय करत असणार आहे. कारण त्या लाईन वरती तो पॉइंट आहे. म्हणजे ते लाईनचं इक्वेशन काय करणार आहे? सॅटिस्फाय करणार आहे. मग आपण काय करणार आहे बघा. एकदा ए हा पॉइंट घ्यायचा, एक्स ची व्हॅल्यू एच पुट करायची आणि वाय ची व्हॅल्यू 0 पुट करायची. बघा, आपण पहिल्यांदा फॉर पॉइंट ए ऑफ h0 ला काय होणार आहे बघा. तर त्या इक्वेशन मध्ये पुट करायची. 3 ऑफ एक्स चा कोऑर्डिनेट एच घ्यायचा आहे बरं का. म्हणजे 3 × h येईल, 4 × 0 येईल, कारण वाय कोऑर्डिनेट काय 0 आहे, which is equal to p. 4 0 झाला, त्यामुळे काय मिळालं? 3h = p, h = p/3. h ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला p च्या फॉर्म मध्ये. कोणती? p/3. सिमिलरली आता सेकंड कोऑर्डिनेट घेतोय आपण. कोणता? तर b हा कोऑर्डिनेट घेतोय. तर b ह्या कोऑर्डिनेट साठी काय होणार आहे बघा. b कोऑर्डिनेट मध्ये काय? x ची व्हॅल्यू 0 आहे आणि y ची व्हॅल्यू k आहे. म्हणून 3 × 0 + 4 × k = p. त्यामुळे 4k = p आणि k p/4. म्हणजे आपल्याला k ची पण व्हॅल्यू मिळाली p/4. आता h मिळालाय, k मिळालाय, त्यामुळे कोऑर्डिनेट्स काय होतात बघा. देअरफॉर p चे कोऑर्डिनेट्स a चे कोऑर्डिनेट्स काय होतील बघा. a चे कोऑर्डिनेट h ची व्हॅल्यू पुट करतोय आपण p/3 0 आणि p चे कोऑर्डिनेट्स होणार आहेत बघा 0 p/4. म्हणजे आपल्याला a आणि b चे कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत. आणि a आणि b चे जर कोऑर्डिनेट्स मिळाले असतील तर लेंथ ऑफ बघा लेंथ ऑफ OA किती असेल? p/3 असेल. कारण x कोऑर्डिनेट आहे, इथून अंतर किती काढलं आपण? p/3 काढलं. आणखी लेंथ ऑफ OB किती असेल? y ऍक्सिस वरचं अंतर k, आणि k म्हणजेच काय? p/4 आहे, म्हणजे p/4 मिळालं. म्हणजे लेंथ ऑफ OA p/3, लेंथ ऑफ OP p/4. आपल्याला दोन्ही लेंथची व्हॅल्यूज मिळाल्या. कशाच्या टर्म मध्ये? p मध्ये.
आपल्याला शोधायचे काय हे लक्षात पाहिजे बरं का. आपल्याला पी ची व्हॅल्यू शोधायची आहे. पण अजून एक तिने कंडिशन दिली बघा. तर एरिया ऑफ ट्रायंगल दिलाय, ट्रायंगलचा एरिया दिलाय, तर त्याचा आपल्याला यूज केलाच पाहिजे. तर एरिया ऑफ ट्रायंगल किती आहे बघा 24. गिवन दॅट area of triangle is equal to 24 square units. बघा एरिया ऑफ ट्रायंगल किती आहे 24 स्क्वेअर युनिट्स आहे. त्यामुळं काय होणार आहे बघा. therefore area of triangle BOA is equal to या ट्रायंगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला काय असेल. आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचा फॉर्म्युला काय असतो 1/2 पाया गुणिले उंची. म्हणजेच काय येणार 1/2 इंटू लेंथ ऑफ OA इंटू लेंथ ऑफ OB. आणि आता आपण व्हॅल्यूज पुट करूया. आपल्याला एरिया तर माहिती आहे 24 1/2 इंटू OA ची व्हॅल्यू P/3 आणि Q ची व्हॅल्यू OB ची व्हॅल्यू P/4. therefore 24 is equal to P square 1 into P into P square upon 2 into 3 6 into 4 24 आणि 24 is equal to आपल्याला काय मिळालं बघा 24 is equal to P square upon 24. म्हणजे P square is equal to काय मिळणार आहे 24 into 24. म्हणजे P ची व्हॅल्यू काय असणार आहे प्लस मायनस 24 असणार आहे. म्हणजे हेच आपण असंही म्हणू शकतो बरं का. P square is equal to 576. therefore P is equal to plus minus 24. बघा P ची व्हॅल्यू शोधायची होती. फार सिंपल एक्झाम्पल होतं. फक्त सिस्टमॅटिक आपण सॉल्व्ह करत गेलं पाहिजे, स्टेप्स व्यवस्थित लिहिल्या पाहिजे. यामधलं सेकंड एक्झाम्पल घेतो. याच एक्सरसाइज मधलं एक्झाम्पल नेक्स्ट असणार आहे बघा. show that the lines x minus 2y minus 7 is equal to 0 and 2x plus y plus 1 is equal to 0 are perpendicular to each other. Find their point of intersection. त्यांचा इंटरसेक्शन पॉइंट पण काढायचा. क्वेश्चन काय आहे बघा. आपल्याला दोन लाईनची इक्वेशन दिलेत करेक्ट. पहिली लाईनचं इक्वेशन आहे x minus 2y minus 7 is equal to 0. आणि सेकंड लाईनचं इक्वेशन आहे 2x plus y plus 1 is equal to 0. आणि हे दोन लाईन्स काय दाखवायचे परपेंडिक्युलर टू इच अदर दाखवायचे. आणि परपेंडिक्युलर असल्यामुळे काय होणार आहे त्यांचा एक इंटरसेक्शन पॉइंट असणार आहे. तो इंटरसेक्शन पॉइंट काय असेल तो पण शोधायचा आहे. आता दोन लाईन्स परपेंडिक्युलर कधी असतात हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण पाहिले. तर त्या दोन लाईनच्या स्लोप मध्ये रिलेशन असतं. कोणतं रिलेशन असतं बघा. पहिल्या लाईनचा स्लोप आपण m1 कन्सिडर केला आणि सेकंड लाईनचा स्लोप पहिल्या लाईनचा स्लोप m1 कन्सिडर केला, सेकंड लाईनचा स्लोप m2 कन्सिडर केला. तर त्यांचा प्रॉडक्ट घेतला तर काय येतो -1 येतो. त्या दोन्ही स्लोपचा दोन लाईनच्या जे दिलेल्या दोन लाईन्स असतात त्या दोन्ही लाईनच्या स्लोपचा जर आपण प्रॉडक्ट घेतला तर त्याच्या यासाठी काय आलं पाहिजे -1 आलाच पाहिजे. ते -1 येत असेल तर त्या दोन लाईन्स काय परपेंडिक्युलर आहेत. चला तर मग आपण पहिल्यांदा स्लोप्स काढूया. स्लोप ऑफ लाईन x minus 2y minus 7 is equal to 0 is m1 ने डिनोट करतोय -a upon b आणि a ची व्हॅल्यू काय आहे बघा 1 upon -1 upon
-2 which is equal to 1/2. आपण याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करूया. आता नेक्स्ट लाईनचा स्लोप कोड आहे. स्लोप ऑफ लाईन 2x plus y plus 1 is equal to 0 is m2 is equal to minus a upon b. a ची व्हॅल्यू 2 minus 2 upon b ची व्हॅल्यू 1 म्हणजे -2. याला आपण इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करतोय. आणि 1 आणि 2 ऑब्झर्व केलं तर काय येते बघा. फ्रॉम 1 and 2 m1 into m2 is equal to, आता m1 चा स्लोप किती आहे 1/2 आणि m2 चा स्लोप किती आहे -2 आहे. 2 ला 2 कॅन्सल which is equal to -1. therefore given lines are काय येणार आहे बघा. therefore कारण त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट -1 आला. therefore given lines are perpendicular to each other. दोन्ही लाईन्स काय झाल्या परपेंडिक्युलर झाल्या, एकमेकीला काय झाल्या परपेंडिक्युलर झालेल्या आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन काय होता बघा. परपेंडिक्युलर दाखवलं आपण. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन शोधायचं. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन शोधायचं. x - 2y = 7 आपण लाईनचं पहिल्या लाईनचं इक्वेशन लिहू शकतोय. दुसऱ्या लाईनचं इक्वेशन x + y = -1. बघा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन शोधायचं आहे आपल्याला. त्या दोन लाईन्स आहेत परपेंडिक्युलर टू इच अदर आणि हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन शोधायचा असेल तर काय करा. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कसा शोधायचा. तर ह्या दिलेली लाईनची दोन इक्वेशन्स असतात. ती x आणि y साठी सॉल्व्ह करायची. आणि x आणि y साठी सॉल्व्ह करायची म्हणजे काय. हे दोन इक्वेशन्स घ्यायची. पहिल्यांदा x ची व्हॅल्यू 0 करायची. तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळेल. y ची व्हॅल्यू मिळेल कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट केली की आपण x ची व्हॅल्यू पण मिळून जाईल. आता इक्वेशन आहे बघा. x - 2y - 7 is equal to 0. तर ते कसं लिहिलं x - 2y is equal to 7. सेकंड इक्वेशन कसं लिहिलं 2x plus y is equal to -1. आता ऑब्झर्व करा बघा. इथं 2 न मल्टिप्लाय केलं तर आणि सबट्रॅक्ट केलं तर x ची व्हॅल्यू कॅन्सल होऊन जाते. मल्टिप्लाय इक्वेशन 1/2 and subtract केलं तर काय येणार बघा. 2x - 4y is equal to 14. 2x plus y is equal to -1. आता सबट्रॅक्शन करूया. त्यामुळे साइन चेंज होणार आहे बघा. मायनसचं प्लस होईल. x कॅन्सल होईल. -5y is equal to 15 आणि y ची व्हॅल्यू काय मिळेल बघा. 15/5 y is equal to -3. y ची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला -3 मिळणार आहे. एकदा y ची व्हॅल्यू मिळाली की आपण x ची व्हॅल्यू शोधू शकतोय. आता x ची व्हॅल्यू कशी शोधता येते बघा. तर ही y ची व्हॅल्यू -3 आहे. ही कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करायची. आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. x - 2 into y ची व्हॅल्यू -3 is equal to 7. x is equal to -6 is equal to 7. x is equal to 7 - 6. x is equal to 1. x ची व्हॅल्यू 1 मिळाली. and therefore point of intersection is point of intersection is x चा कोऑर्डिनेट पहिल्यांदा x ची व्हॅल्यू पहिल्यांदा लिहायची 1 - 3. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला आपल्याला 1 - 3. खूप सोपं एक्झाम्पल होतं. यामधलंच आपण आता लास्ट एक्झाम्पल घेतोय. एक्सरसाइज 5.4 मधील एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल असणार आहे. Find the coordinates of the foot of perpendicular drawn from the
drawn from the point A of -2, 3 to the line 3x minus y minus 1 is equal to 0. हे पण एक्झाम्पल खूप सोपं आहे बघा. काय शोधायचं आहे? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट A of -2, 3 to the point to the line 3x minus y minus 1 is equal to 0. म्हणजे आपल्याला आपण जर फिगर काढली, हा पॉइंट घेतला A -2, 3, त्या A पासून परपेंडिक्युलर ड्रॉन केला टू द लाईन कोणती आहे बघा, 3x minus y minus 1 is equal to 0. तर आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर फुट ऑफ परपेंडिक्युलर काढायचे, म्हणजे तिचे कोऑर्डिनेट्स काढायचे इंटरसेक्शन पॉइंटचे. आता इथं आपण लेटर A दिले, इथं लेटर P डिनोट करूया. तर P ह्या पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे. फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे इंटरसेक्शन पॉइंट. फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे वेगळं काही नाही तर इंटरसेक्शन पॉइंट असेल. आता इंटरसेक्शन पॉइंट काढायचं असेल तर आपल्याला त्या दोन लाईनची इक्वेशन माहित असणं गरजेचं आहे. बरोबर, एका लाईनचं इक्वेशन माहित आहे पण ह्या लाईनचं पीएचं इक्वेशन माहित नाही आहे आपल्याला. बरोबर, आता पीएचं इक्वेशन माहित नाही पण पीए लाईनचं इक्वेशन शोधलं पाहिजे. आता कोणत्याही लाईनचं इक्वेशन शोधण्यासाठी आपल्याला एकतर स्लोप आणि पॉइंट माहित पाहिजे. पॉइंट तर माहित आहे त्या लाईनवरचा. आता ह्या लाईनचा स्लोप शोधायचा आपल्याला, तर तो शोधणार कसा? तर आपल्याला दिले बघा 3x minus y minus 1 is equal to 0 आणि हे परपेंडिक्युलर टू इच अदर आहे. म्हणजेच या लाईनचा स्लोप घेतला आपण बघा, द स्लोप ऑफ लाईन 3x minus y minus 1 is equal to 0 इज, या लाईनचा स्लोप काय असणार आहे, -a/b म्हणजेच -3/-1 which is equal to 3. या लाईनचा स्लोप 3 मिळाला आणि एपीचा स्लोप, देअरफॉर स्लोप ऑफ लाईन एपी काय असेल बरं? त्या दोन लाईन्स एकमेकीला परपेंडिक्युलर आहेत. परपेंडिक्युलर असतील तर आताच पाहिलं होतं बघा, त्यांचे M1 आणि M2 दोन्ही स्लोपचा गुणाकार काय येतोय, -1 येतोय. एका लाईनचा स्लोप 3 आहे आणि त्यांचा गुणाकार प्रॉडक्ट -1 येत असेल तर इथे M2 किती असेल, तर काय असणार आहे बघा, -1/3 असणार आहे. सेकंड लाईनचा स्लोप काय असेल, -1/3 असणार आहे. त्यामुळे स्लोप ऑफ लाईन एपी किती असेल, -1/3 असेल. आता स्लोप मिळाला, पॉइंट माहित आहे, पॉइंट ए ऑफ -2, 3, स्लोप माहित आहे, पॉइंट माहित आहे. आपण पॉइंट स्लोप फॉर्म त्या लाईनचं इक्वेशन म्हणजे लाईन एपीचं इक्वेशन काढू शकतो. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन एपी इज फॉर्म्युला y minus y1 is equal to m into x minus x1. आता व्हॅल्यूज पुट करूया आपण. y minus y1, y minus y1 म्हणजे हा कोऑर्डिनेट्स 3, m ची व्हॅल्यू -1/3, x minus x1, x1 ची व्हॅल्यू -2. आता हे सॉल्व करूया आपण. सॉल्व केल्यानंतर काय मिळणार आहे बघा, y minus 3 is equal to -1/3 into x plus 2. करेक्ट, 3 ने मल्टिप्लाय करूया इथं, 3y minus 9 is equal to -1 ने मल्टिप्लाय करूया, -x minus plus -2. ओके, आता लाईनचं इक्वेशन तयार करूया. x plus 3y minus 9 plus 2 is equal to 0. x plus 3y minus 7 is equal to 0. आपल्याला लाईनचं इक्वेशन मिळालं बघा. लाईनचं इक्वेशन काय मिळालं, x plus 3y minus 7 is equal to 0. आता हे लाईनचं इक्वेशन आहे आणि हे एक इक्वेशन आहे. हे दोन इक्वेशन्स आपण सॉल्व करायचे x आणि y साठी. म्हणजे 3x minus y minus 1 is equal to 0 आणि आताचं इक्वेशन होतं
ते इक्वेशन आता मी बोर्ड क्लीन केला त्यामुळे आता माझ्या लक्षात येत नाही ती दोन इक्वेशन्स घेऊन तुम्ही काय करा एक्स अँड वाय साठी सॉल्व्ह करा. अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण तसं एक्स अँड वाय साठी सॉल्व्ह केलेलं आहे. हा तुमच्यासाठी छोटासा होमवर्क असेल. ओके, थँक्यू.